काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून गेलेल्या पक्षबदलू गद्दारांविरोधात ताकदीचे उमेदवार देऊन त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दिलाय. तर गुन्हेगारी, नशामुक्त आणि भयमुक्त शहर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उभाटा गटाच्या 350हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती येथील आमराई क्लब येथे पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह डॉक्टर जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, समिती प्रमुख मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, निरीक्षक शेखर माने आदी जण उपस्थित होते. मुलाखतीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत भाजपला नागरिकांची सत्ता दिली, पण त्यांचा भ्रमनिरास झालाय. शहर राम भरोसे आहे. शहरातील गुन्हेगारी, नशेखोरी आणि महिलांची सुरक्षितता याबाबत नागरिक भयभीत आहेत. महापालिका क्षेत्र सुरक्षित ठेवावं यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून पोस्टर लावत सुरक्षितेसाठी आवाहन करत आहेत. अशा वेळेला परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न ऐवजी लोकांच्या मागणीचा, पोस्टरचा वापर राजकारणासाठी केला जाईल या भीतीने पोलीस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे हुकुमशाहीचे मार्ग आहेत. गुन्हेगारी, नशेखोरी नसेल तर नागरिकांच्या बैठका घेऊन पोलिसांनी ते जनतेला पटवून द्यावे. अशा पद्धतीने दडपशाही सांगलीची जनता कधीही मान्य करणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष यांच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या आज आम्ही 20 प्रभागातील सर्व मुलाखती पूर्ण केल्या. त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांनाही आम्ही आज भेटलो. त्याचबरोबर अन्य पक्षांची चर्चा काही प्रमाणात चालू आहे. या बाबतीत आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत. पण आज मुलाखती या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी, काँग्रेस पक्ष हा या सांगली, मिरज, कुपवाड मधला एक जुना आणि मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्ष, आमचे मित्र पक्ष हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शहरातल्या जनतेचा प्रतिसाद तुम्ही सकाळपासून बघतात. फक्त उमेदवार म्हणून आलेल्यांची संख्या आपण पाहिली, मावत नव्हती बाहेरच्या खालच्या लॉनमध्ये पण. त्यामुळे फार चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि सगळ्यांनी समजुतीनं आम्हाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्यासाठी आम्ही उमेदवार एकमेकाचे ठरवू, अशा बऱ्याच साधक बाधक चर्चा झालेल्या आहेत. मला वाटतं की आम्ही 29 तारखेपर्यंत आमचे अंतिम निर्णय जाहीर करू. ते मोजले नाहीत, पण बरेच काहीतरी 250 असते. 200 आपले 175 यांचे 175 म्हणजे 175 350च्या वर. हे सकाळी 10 वाजता सुरू झालेलं, 10:15 ते आता संपलं. नाही, असं आहे की असं जाहीरपणाने आता ज्यांनी पक्षच आमचा सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना तिकडं ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काही नाही आहे. पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीनं लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय. असं आहे की तिकडं गेल्यानंतर तिथल्या त्यांचे निर्णय काय झालेत आम्हाला माहित नाही. पण येणार असेल तर दार उघडं का बंद हा प्रश्न आहे. उगाच अशी उत्तरं देणं, त्यांच्यासाठी दारं खुली आहेत आणि परत तुम्ही 30 तारखेला म्हणा अरे कोणीच आलं नाही तुमच्या दारातनं, अशी हसं करून आम्हाला घ्यायचं नाही. आमचं क्लिअर आहे, आम्हाला निवडून आणणारे, निवडून येणारे आणि निवडण्याची क्षमता असणाऱ्या चांगल्या उमेदवारांना आम्हाला
युतीच्या विरोधी लढायची ताकद निर्माण करायची.